नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण मात्र सातत्यानं महाराष्ट्र माझाच्या वतीनं पंढरपूर शहरातल्या विविध समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता देखील मी अशा भागामध्ये उभा आहे जिथं पंढरपुरातली सगळ्यात महागडी जागा ही त्या ठिकाणी खरेदी किंवा विक्री केली जाते. ते म्हणजे जैन, गुजर, मारवाडी आणि इतर सर्व समुदायांचं असलेलं व्यवसायाचं केंद्रस्थान ते म्हणजे महावीर नगर. तुम्ही बघताय हे महावीर उद्यानाच्या समोरून आपण खरं तर बोलतोय. दुर्दैव असं आहे की या नगरामध्ये जमिनीचा व्यवहार महाग होतोच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे इथं जो असलेला जैन समाज आहे, गुजर समाज आहे, मारवाडी समाज आहे, यांची दुकानं आणि घरं ज्यांनी इथं लाखो करोड रुपये लावून त्या ठिकाणी उभा केलेत, त्या लोकांना देखील या शहरामध्ये मध्यवर्ती भागात असून देखील, म्हणजे ही वस्ती काय कुठे शहराच्या बाहेर नाही, कुठल्याही पद्धतीच्या पायाभूत आणि मूलभूत सुविधा इथं नाही. त्या या गार्डनची जर तुम्ही आतनं अवस्था बघितली तर मुळात हा व्यावसायिक समाज बाहेर यावा आणि कुठं आपल्या मुलाबाळांसोबत त्यांनी आनंद घ्यावा अशी परिस्थिती या महावीर नगरमध्ये नाही. तुम्ही रस्ते बघताय, हे मुख्य बाजारपेठेमधले रस्ते आहेत. ही जो रस्ता इथं पावसाळ्यामध्ये अक्षरशः पाण्याचा थर त्या ठिकाणी साचतोय. इतकंच नाही तर या भागामध्ये त्या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीमधल्या अनेक पद्धतीची अडचणी आहेत. त्या पाण्याच्या टाकीला देखील कंपाऊंड आहेत. त्या भागामध्ये आपण जाऊया, तिथली परिस्थिती काय ते तुम्हाला मी दाखवतो. चला. हा जो माझ्या पाठीमागचा हा पॅसेज आहे, हा बरेच दिवस झालं वादामध्ये असलेला आणि बऱ्याच अडचणींमध्ये असलेला हा पॅसेज आहे. इथं अक्षरशः उघड्यावर त्या ठिकाणी शौचालयासाठी म्हणा किंवा लघवीसाठी इथं त्या ठिकाणी स्त्री पुरुष एकत्रितपणाने येत आहेत. ही इथली कुठल्याही पद्धतीची स्वच्छता असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या संदर्भानं अडचणी येत्या. आणि मग हे सगळं होत असताना पलीकडच्या बाजूला या महावीर नगरामधली जी सगळ्यात महत्त्वाची पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीला खाली कंपाऊंड असलं, ते कंपाऊंड सुद्धा ह्या शहराला मिळू नये हे इथल्या नागरिकांचं दुर्दैव आहे. निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूला आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, परंतु सामान्य माणसांच्या प्रश्नाचं करायचं काय हा साधा प्रश्न इथं त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सुटला नाही. आणि सामान्य सोडा, या नगरामध्ये राहणारा वर्ग हा गुजर, मारवाडी आणि जैन समाजाचा आहे किंवा त्यांची दुकानं व्यवसाय इथं येते, त्या वर्गाला सुद्धा जर अशा पद्धतीचे दिवस, अशा पद्धतीची वाईट परिस्थिती, बकालपणा त्या नगराला वाटायला येत असेल तर नेमकं करायचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ही समोर दिसते ती पाठीमागं कॅमेरामन तुम्हाला दाखवतील, महावीर नगरामधली पिण्याची पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खाली इथं अक्षरशः घाण आहे. घाण म्हणजे मानवी विष्ठ आहे. आणि त्याच्या पलीकडे हे सगळं चित्र आहे. इथं या महावीर नगराला पाणी दिलं जातं. इथं म्हणजे इथं आमचे जे सगळे समाज बांधव आहेत, इथं मोठ्या प्रमाणामध्ये गुजर, मारवाडी, जैन समाजाची वस्ती आहे, दुकान आहे ती, त्या लोकांना पाणी दिले जाते. त्या पाण्याखाली मानवी विष्ठा आहे, त्या पाण्या टाकीखाली या पद्धतीची परिस्थिती या पंढरपूरमध्ये आहे. याला कुठल्याही पद्धतीचं कुंपण नीटनेटकं ह्याला व्यवस्था नाही. रस्त्याची गंमत सांगतो, इथला मुख्य बाजारपेठेत मधला सगळ्यात महाग असलेला रस्ता म्हणून तुम्हाला सांगतोय की हे बघा, या रस्त्याची ही परिस्थिती आहे. हे महावीर नगरामधला रस्ता आहे. हे वारीच्या काळामध्ये टाकले, इथले दुकानदार सांगतात, फक्त ते आपल्यासंग बोलायला तयार नाहीत का, तर भीती कदाचित त्यांना इथं मनामध्ये असेल. ही परिस्थिती आहे. हे पाठीमागं तुम्हाला आशीर्वाद पाईपचं एक एजन्सी दिसते आहे. हे चित्र आहे पंढरपुरातल्या मध्यवर्ती भागाचं, पंढरपुरातल्या महावीर नगराचं. पंढरपूरमध्ये जिथं सगळ्यात जास्त महाग जमिनी आणि सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल होती, जशी मुंबई महाराष्ट्राची राजधानी असावं तसं हे सेंटर आहे पंढरपूरचं आर्थिकदृष्ट्या. आणि त्या भागामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे. आणि मग सत्ताधारी आम्हाला सांगतात की विकास करायचा आहे. इथं उद्यानं पलीकडे आपण सुरुवातीला बघितलं की पाठीमागं उद्यानं बंद आहे ती. इथं मुताराची साधी व्यवस्था नाही. जिथं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामधनं कर्मचारी वर्ग किंवा शहरातला कर्मचारी वर्ग इथं प्रत्येकाच्या दुकानात 10-15 लोक इथं काम करतायत. त्या लोकांची काय व्यवस्था आहे बघा. पलीकडे आपण बोलतोय त्यावेळेला ही परिस्थिती आहे. पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसेल इथं, म्हणजे साधी या महावीर नगराच्या मध्यवर्ती भागाची स्वच्छता नाही, साधी इथं कुठल्याही पद्धतीची मुतारीची सोय नाही. साधं या मध्यवर्ती भागातलं ही रस्ता येतं, ही मुख्य रस्ता आहे. आपण जिथं उभा आहे तिथं ही पाठीमागची परिस्थिती, हे म्हणजे मुख्य रस्ता आहे. तर साधा या भागाला रस्ता नाही. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट दुःख हे की इथं सगळ्यात सुशिक्षित समाज राहतो, इथं सगळ्यात व्यावसायिक समाज राहतो. आणि त्या लोकांना जर ह्या मूलभूत सुविधा मिळत नसतील, पलीकडे फड्यांचं हॉस्पिटल इथंच आहे, तर मात्र मग नेमका विकास झालाय कुठं आणि जो कोट्यवधींचा आकडा सध्या सांगितला जातोय तो नेमका कुठं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर कोट्यवधी रुपयांच्या आकड्यातून जर पंढरपूर जर खऱ्या अर्थानं विकसित झालं असतं किंवा पंढरपूरचा विकास झाला असता तर तो दिसला असता ना. आणि मग कुठेतरी सत्ताधारी आपल्याला फसवत आहेत का. दरवर्षी जाहीरनाम्यामधनं कोट्यवधीचे आकडे सांगितले जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र ही परिस्थिती मुख्य मध्यवर्ती शहराची असते. रात्री अपरात्री इथं जायचं म्हणजे अवघड आहे. ज्या शहरातला हा भाग सगळ्यात महाग आहे, जिथं सुशिक्षित लोकवस्ती राहते, जिथं आमचा जैन, गुजर, मारवाडी व्यावसायिक बांधव राहतो, तिथल्या लोकवस्तीमध्ये मात्र संध्याकाळी घरातनं बाहेर पडायची भीती आहे, कारण हे अशा पद्धतीचं दडपणाचं वातावरण इथं आहे.
तो इथं बाहेर आपल्या मुलाबाळांना घेऊन खेळू शकत नाही. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे इथं प्रचंड दुर्गंधी आणि घाण आहे. दिवसा इथं महिला येऊ जाऊ फार शकत नाही, कारण इथं पुरुष माणसं इथंच त्या ठिकाणी लघवीला उभा राहिलेली असतात. या सगळ्या वातावरणानं या शहरामध्ये काय पद्धतीची मानसिकता तयार झाली असेल आणि धुळीची समस्या आता मला बोलताना सुद्धा जाणवते. कशी होती धूळ तयार? तर हेच आहे की या भागामध्ये ज्या पद्धतीने रस्ते आहेत आणि ज्या पद्धतीचा धुळा उडतोय तो डायरेक्ट दुकानदाराच्या काउंटरवर सुद्धा आहे. त्या गल्ल्यावर बसलेल्या दुकानदारांना फुफ्फुसाचे आजार व्हावे ही परिस्थिती या शहराची आहे. आणि मग कशा अर्थाने विकास म्हणायचा ही अतिशय गंभीर बाब आहे. ह्याच्यासोबत एक तिसरा टप्पा आहे पलीकडे, तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे पहिल्या उद्यानापासून सुरुवात केली, हा दुसरा भाग, आणि तिसरा एक टप्पा आहे, तिथं आपण शेवट करूया, जिथं गटाराचं पाणी पावसामध्ये मला इथले लोक फोटो पाठवतात. ते पलीकडचे नारळ विक्री होते फळ्यांच्या इथं, तिथं ते पाणी अक्षरशः महावीर नगरामध्ये पूर्ण रस्त्यावर पसरते. ती जागा बघूया आणि तिथंच आपल्या व्हिडिओचा शेवट करूया आणि मग ठरवूया की या लोकांनी या शहरासाठी नेमकं काय केले. तर ह्या पद्धतीची परिस्थिती महावीर नगरमधल्या ह्या पिण्याच्या टाक्या आणि ह्या समोर लाईफस्टाईलच्या समोरचा पॅसेज किंवा SBIच्या समोर शेजारच्या पॅसेजच्या आहे. त्यानंतर महावीर नगरामधलं जे तिसरं ठिकाण आहे, त्या तिसऱ्या ठिकाणची गचाळ अवस्था तुम्हाला मी दाखवतोय. तुम्ही जर इथं बघितलं तर इथं थोडंसं नगरपालिकेनं आता निवडणुकीच्या तोंडावर स्वच्छता केली आहे, परंतु इथं जो ड्रेनेजचा खड्डा तुम्हाला दिसतोय, सगळीकडे ड्रेनेज पॅक आहे. आणि इथं जो वर आलेला खड्डा आहे तो ऑलरेडी आता कुठल्याही पद्धतीची पावसाची परिस्थिती नाही त्यावेळेला तो या स्थितीमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये इथले काही फुटेज आमच्या जवळ आहेत, प्रचंड पद्धतीचे घाण ते पाणी इथं त्या ठिकाणी मिळतंय. हा जो पट्टा आहे पूर्ण ही नगरपालिकेच्या समोरची लाईन आहे. हे रस्ते अशा पद्धतीचे रस्ते आहेत. हे मुख्य नगर आहे, मी तुम्हाला दाखवतो इथे. आणि या सगळ्या ज्या गाड्या उभ्या राहिल्या या गाड्या म्हणजे या भागामध्ये काम करणाऱ्या दुकानदारांच्याकडं जी असलेली मजूर व्यवस्था आहे, त्या मजुरांच्या लघवीचं किंवा बाकीच्या गोष्टींचं हे ठिकाण आहे की लोक वाट बघतात की इथं केव्हा गाडी लागते आणि मग सगळ्या बाकीच्या गोष्टी आम्ही करू. जर बरोबर तुम्हाला इकडे नगरपालिका दिसते, ही समोर दिसते ती नगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि एक्झॅक्टली त्या नगरपालिकेच्या समोर असलेल्या भागामध्ये हे महावीर नगर आहे. आणि त्याच महावीर नगराची जर इतक्या गचाळ पद्धतीची व्यवस्था असेल आणि आता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि माध्यमं चालली म्हणून तरी निदान होईना थोडी का होईना स्वच्छता या भागामध्ये सुरू झाली, ते खरं तर आपल्या खऱ्या अर्थानं माध्यमांचे देखील सगळे आभार मानायला पाहिजे. ह्या सगळ्या वातावरणामध्ये मी म्हणालो तसं मग इथला जो लाखो रुपये खर्च करून जो व्यावसायिक उभा आहे, दुकानदार उभा आहे, इथला जैन गुजर मारोडी बांधव इथं आमचं काम करतोय, या लोकांना आणि मातबर मंडळ आहेत इथं, गुरसाळकरांचं दुकान आहे, फळेंचे दुकान आहेत, दोषींची दुकान आहेत, बजाजांची दुकान आहेत, कासड साहेबांचं प्रेरणा बीज भंडार इथं आहे. अशी बरीच दुकानं बऱ्याच गोष्टी या भागामध्ये असताना देखील जर या भागाला जर मूलभूत सोयीसुविधा मिळत नसतील तर मग सर्वसामान्य लोकांचं काय, झोपडपट्ट्यातल्या लोकांचं काय, इतर नगरांमधल्या उपनगरामधल्या लोकांचं काय, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि मग या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथं राज्यकर्ते किंवा सत्ताधारी असं म्हणतात की आम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी आणू किंवा जाहीरनाम्यामध्ये पुन्हा एकदा कोट्यवधीच्या घोषणा करतायत, त्यांनी या शहराच्या बेसिक सुविधा तरी सोडवल्या का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. या शहरामधली गटाराची समस्या सुटली का, या शहरामधल्या पाण्याची व्यवस्था सुटली का, या शहरामधल्या रस्त्याची व्यवस्था सुटली का, या शहरामधली गार्डन झाली का, जिथं महावीर नगर सारखा अतिशय सुशिक्षित आणि व्यापारी वर्ग आहेत त्यांना तरी मूलभूत सुविधा मिळाल्या. आणि मग साधा रस्ता, साधी गटारीची व्यवस्था, साधं पिण्याचं पाणी, साधी उद्यानं, या गोष्टी जर सोडवल्या नसतील तर उद्या आपण कुठल्या पद्धतीनं कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करून या निवडणूक जिंकणार आहोत, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. त्यामुळं इथल्या जनतेच्या वतीनं इथला व्यापारी खरं तर बोलायला सुद्धा दबकतोय, तो नको रे बाबा म्हणतोय आम्हाला बोलताना. तर त्या वर्गाचं नेमकं करायचं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याला कुणी वाली आहे का नाही. इथं लाखो रुपये खर्च करून महत्त्वाच्या मोक्याच्या जागी या लोकांनी आपली दुकानं उभा केली, त्यांना नेमका कुणी वाली आहे का नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न या पंढरपूरमध्ये निश्चितपणाने पडतो. कॅमेरामॅन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.